एका आयफोनच्या हट्टासाठी एका कुटुंबाला आपला एकुलता एक मुलगा गमवावा लागला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांनीही आपला जीव गमावला। छत्रपती संभाजीनगरमधील खवडा डोंगरावर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। मूळचे जालना जिल्ह्यातील आंबड येथील चांदगुडे कुटुंब छत्रपती संभाजीनगरमधील देवडाई सातारा परिसरात राहत होतं। वडील मुरलीधर चांदगुडे चालक म्हणून काम करत होते, तर आई संगीता चांदगुडे गृहिणी होत्या। कुणाल हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि आईचा अतिशय लाडका होता। कुणाल 11वीत शिकत होता। काही दिवसांपासून कुणालने आई वडिलांकडे आयफोन घेऊन देण्यासाठी हट्ट धरला होता, मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा महागडा फोन घेणं वडिलांना शक्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी कुणालला समजावत पैसे आले की फोन घेऊन देतो असं सांगितलं होतं। मात्र आयफोनचा हा हट्ट कुणालच्या मनातून काही केल्या जात नव्हता। मागील वर्षीही याच कारणावरून रागाच्या भरात कुणाल तिसगाव परिसरातील खवडा डोंगरावर गेला होता। त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुखरूप खाली आणलं होतं। पण 21 ऑगस्टची सकाळ या कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात काळी सकाळ ठरली। सकाळी मुरलीधर चांदगुडे आणि कुणाल यांच्यात पुन्हा आयफोनवरून वाद झाला। त्यानंतर कुणाल घरातून निघाला आणि थेट खवडा डोंगर गाठला। कुणाल खवडा डोंगरावर गेल्याची माहिती मिळताच आई संगीता, वडील मुरलीधर, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक तातडीने डोंगराकडे धावले। काही वेळ